मेळघाटच्या पायथ्याशी खोगडा, गिरगुठी, अंबापाटी, जांभली, आर, डोंगराळ भागातून वाहणाऱ्या नद्या शहानूर प्रकल्पाला येऊन भेटतात. अचलपूर तालुक्यातील व अंजनगाव सुर्जी जवळ सीमेवर असलेले शहानूर प्रकल्प हे अनेक गावाकरिता पिण्याच्या पाण्यासाठी जीवनदायी ठरत असताना या धरणात आज पाणीसाठा 39% पेक्षा कमी दिसून येते. धरणाच्या मागील भागात मोरघड, सती, धरमडोह, वाकी, तेलखार, डोंगराळ भागाकडून येणाऱ्या नदी नाले कोरडी दिसून येत आहे. धरणात जलसाठा 39% असल्याची माहिती मिळाली. दर्यापूर मतदारसंघातील ग्रामीण भागातील गाव अंजनगाव सुर्जी तालुक्यातील अचलपूर तालुक्यातील काही गावांना शहरांना शहानूर धरणामधून पिण्यासाठी पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. या सर्व भागात पाईपलाईनद्वारे पिण्याकरिता पाणी पुरवण्यात येते. इतकेच नव्हे तर काही भागात शहानूर प्रकल्पाच्या उजव्या आणि डाव्या या कालव्यात मधून उन्हाळ्यात हंगामी मोजक्या शेतकऱ्यांना शेती ओलिताकरिता पाणी पुरवठा करण्यात येतो. परंतु या वर्षी धरण क्षेत्राच्या पाठीमागील भागात पावसाळा कमी झाल्याने या धरणाला घरघर लागली आहे. धरणाच्या आत सगळीकडे कोरडे रान दिसून आले. पातळी खोल गेली आहे, तर नागरिकांनी पिण्याचे पाणी जपून वापरावे अशी म्हणण्याची वेळ आली आहे. अमरावती जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम प्रकल्पामध्ये पाणीसाठा पूर्ण झाला असला तरी शहानूर धरण जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत असल्याचेही दिसून येत आहे. अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यामधील आणि अचलपूर तालुक्यात दोन तालुक्याच्या मधात सर्वांचं तहान भागवणारं म्हणजे शहानूर धरण. शहानूर धरणाच्या या पाण्यावर खूप ग्रामीण भागातील शहरातील अनेक गावं या धरणावर पिण्याच्या पाण्यावर अवलंबून असतात. जेवण शेतीसाठी सुद्धा या धरणाच्या पाणी नागरिकांना मिळतं. परंतु आज धरणाचा कमी पावसाळा असल्या म्हणजे अचलपूर तालुक्यात मेळघाटच्या पायथ्याशी आणि अंजनगाव सुर्जी तालुक्यात खूप कमी प्रमाणात पावसाळा आहे. त्यामुळे हे जे शहानूर प्रकल्प आहे, हे जे धरण आहे, 39% पाणीसाठा या धरणात असल्याची माहिती प्राप्त झाली. आणि आपण बघू शकता या दृश्यामध्ये या धरणाचे जे चारही गेट आहेत ते लेवलपेक्षा बेड लेवलपेक्षा अगदी खाली आहेत. आणि माझ्या मागे जे हे दृश्य आहे यावेळेस किमान या धरणात या पूर्ण डोंगरापर्यंत हे पाणी भरलेलं असते. परंतु आता धरणाच्या पायथ्याशी मी आता उभा आहे, धरणाच्या बेडवर उभा आहे आणि या बेडमध्ये यावेळेस इतकं मोठ्या प्रमाणात पाणी असते. पण संपूर्ण क्षेत्रात वाकी, चौरामण, मोरगड आणि खोंगळ्यापर्यंत या नदी प्रवाह या धरणामध्ये येतो. 2-3 नद्याचा प्रवाह या नदीत असतो. परंतु डोंगराळ भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाणी कमी झालं आणि पाणी कमी असल्याने या आता तरी शहानूर धरणाचा जी पातळी आहे हे 39% असल्याची माहिती प्राप्त झाली. आणि या धरणाच्या पायथ्याशी या बेडवर आम्ही येऊन हे दृश्य प्रेक्षकांना दाखवतो की पाणी जपून वापरा, कारण या धरणात पाणी आता कमी आहे. भविष्यात जर भरपूर पुढच्या 2 महिन्यात पावसाळा झाला तर निश्चितपणे तात्पुरतं पिण्यासाठी पाणी उपलब्ध होईल अशी आशा व्यक्त केल्या जात आहे. महाराष्ट्र स्टार न्यूज 1साठी प्रतिनिधी प्रेमदास तायडे, मेळघाट.